नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहेत हिरव्या मिरचीचा मेथीमधला ठेचा। त्यासाठी मी 1 पाव हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 लसणाचे गाठे सोलून घेतलेले आहे, थोडंसं जिरं आणि 1 जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आता हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। हिरव्या मिरच्या आपण भाजायसाठी कढईमध्ये टाकलेल्या आहे। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे। यामध्ये टाकत आहे मी थोडंसं तेल। मिरच्या चांगल्या खरपूस आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे। आपण हिरव्या मिरच्या एक 5 ते 7 मिनिटं भाजून घेतलेल्या आहे। आता यामध्ये मी घालत आहे लसूण आणि जिरं। हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ मिरच्यांबरोबर अजून भाजून घ्यायचं आहे। आपलं सगळं सामान व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। आता ह्या मिरच्या आपण थंड व्हायला ठेवूया आणि नंतर मिक्सरमधून जाडसर आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत। मिरच्या आपल्या थंड झालेल्या आहेत। आता ह्या एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेऊया। मिरच्या आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढलेल्या आहेत। यातच घालत आहे मी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। साधारणतः एक 3 ते 4 चमचे मी मीठ घालत आहे, कारण आपल्या मिरच्याही जास्त आहेत। आता ह्या आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा फिरवून घ्यायचा आहे। आता ज्या कढईत आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्याच कढईत आता आपण 3 ते 4 चमचे तेल घालत आहोत। आपलं तेल गरम झालेलं आहे। मेथी मी बारीक कट करून घेतलेली आहे। आता ही तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मेथी आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये 5 मिनिटं होऊ द्यायची आहे। मेथी आपली व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण जो मिक्सरमधून ठेचा फिरवून घेतला आहे तो आपण यामध्ये घालत आहोत। आता हा ठेचा मेथीमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। ठेचा आपण व्यवस्थित मेथीमध्ये परतून घेतलेला आहे। पहा, यामध्ये आपण आता मीठ टाकत नाही आहोत, कारण मिरची फिरवताना आपण आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे। तर तयार आहे आपला विंटर स्पेशल मेथीचा हिरव्या मिरचीमधला ठेचा। हा ठेचा जवळपास 8 दिवस वरच बिना फ्रीजचा एकदम छान असा राहतो। जर आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार असाल तर हा ठेचा आपल्याला सोबत न्यायसाठी एक चांगला ऑप्शन आहे। तुम्हाला ही माझी ठेचा बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।